एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीवर होणारा अन्याय नाही बघू शकत मी. आणि मी तुम्हाला म्हणाले ना, माझ्यात आणि संचितामध्ये फरक आहे. मी स्वानंदी आहे, ती संचिता आहे. ती माझ्याशी जसं वागते मी तसं नाही वागू शकत तिच्याशी. हे बघा, मान्य आहे संचिता चुकली. प्रेग्नेन्सीचं खोटं नाटक करून तिने शालिनी मॅडम आणि घरच्यांच्या सगळ्यांच्या भावना दुखवल्यात, मान्यच आहे. पण म्हणून शालिनी मॅडम जे वागल्या ते योग्य होतं का? सुजित सरांचं दुसरं लग्न करायला निघाल्यात त्या, आणि तेही तिला गुंगीचं औषध देऊन घरी मुलगी बघण्याचा कार्यक्रम ठेवला. मॅडम, हे कितपत योग्य आहे? आणि हा फक्त संचितावर अन्याय होत नव्हता, तर त्या दुसऱ्या मुलीवर सुद्धा अन्याय होत होता. आणि हे सगळं मी होऊ द्यायचं होतं का? स्वानंदी, जसं करावं तसं भरावं असं म्हणतात ना, ते उगाच नाही मला. आणि तुम्हाला असं नाही वाटत का संचिताने आजपर्यंत जी पापं केली त्याची शिक्षा मिळत होती तिला? बरं, तिच्यामुळे आपल्याला किती त्रास झाला हे विसरताय का तुम्ही? माझी आई जेव्हा आजारी होती तेव्हा तिने काय काय त्रास दिला हे माहिती आहे ना तुम्हाला? ती तुमच्यासोबत कशी वागली, माझ्यासोबत कशी वागली हे माहिती आहे ना तुम्हाला? आणि आता तिची वकिली करताय, ती लक्षात ठेवणार आहे का याची किंमत? आता तिच्यावर गेम पलटला कारण तिने घरातल्या सगळ्यांना फसवलं म्हणून. फसवलं तर सुजित सरांनी सुद्धा आहे घरच्यांना, मग त्यांना का शिक्षा नाही? ते तर घरात छान मोकळे फिरत असतात. शिक्षा फक्त संचितालाच का? कारण ती एक स्त्री आहे म्हणून. अहो, एकाच चुकीची शिक्षा स्त्री आणि पुरुष दोघांनाही वेगवेगळी का? कारण लग्नाआधी ती तिच्या घरच्यांसाठी पराया धन असते, आणि लग्न करून जेव्हा ती सासरी येते तेव्हा सुद्धा ती पराया धनच असते. तिला कोणी आपलं म्हणून स्वीकारतच नाही. ती कधीच कुणाची नसते. संचिता शालिनी मॅडमच्या मनाविरुद्ध वागल्या म्हणून शालिनी मॅडमने सुजित सरांचं दुसरं लग्न करायचं ठरवलं. पण जरा विचार करा, सुजित सर जर संचिता मॅडमच्या बाबतीत असं वागले असते तर शालिनी मॅडमनी संचिता मॅडमचं दुसरं लग्न लावून दिलं असतं? असा विचार तरी आला असता का त्यांच्या मनात? नसता आला. कारण आपण पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जगतो, आणि शालिनी मॅडम एक स्त्री असून दुसऱ्या स्त्री बाबतीत असं कसं काय वागू शकतात? आणि हे सगळं होताना मी गप्प उभं राहून बघायचं होतं. हे सगळं थांबवायचं नव्हतं का मणी सर? हे बघा, तुम्ही जे म्हणताय ना ते तर्कशुद्ध आहे. तुम्ही जे बोलताय ते पटतही आहे मला. पण काय मणी सर? हे बघा, तुम्हाला आत्ताही जर असं वाटत असेल की मी चुकीची आहे तर सॉरी, माझा नाईलाज आहे. पण मला माहितीये मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये. मी जे वागले ते एक स्त्री म्हणून योग्यच होतं. संचिता मॅडम माझ्याशी कशीही वागत असली तरी मी तिच्यासाठी जे केलं ते तिच्या चांगल्यासाठी होतं. मी स्त्री म्हणून माझं कर्तव्य पार पाडलंय, बस. बेबी बेबी, मला तर भीती वाटते ही स्वानंदी एक दिवस आपल्याला रस्त्यावर आणेल. प्रत्येक गोष्टीत जर ती अशीच नाक खोपसत राहिली ना तर एक दिवस मला सुद्धा एक्सपोज करेल. आपण ना तिचं काहीतरी करायला हवं. तू तू तिला चांगली अद्दल घडव. मी मूर्ख आहे खरे, मला काही कळत नाही. बेबी, नाही, तुमचं खोटं लपवायला स्वानंदीला तुम्ही मुद्दाम यात ओढताय हे कळत नाहीये मला. तुम्ही खोटारडे आहात हे माहित नाहीये मला. नाही, स्वानंदी नालायकच आहे, ती नीचच आहे हे माहितीये मला. आत्ता का ओढताय तिला स्वतःचं खोटं लपवायला? ती एक स्वानंदी तशी, तुम्ही दोघेही असे. वैताग आणलाय त्या स्वानंदीने अक्षरशः. खाली सुद्धा मोठी माझी बाजू घेत होती, उपकार करत होती, उद्या बोलून दाखवायला मोकळी.
तुझी सासू घराबाहेर काढत असताना मी वाचवलीये तुला म्हणून मला काही कळत नाही का? आधी आग लावायची आणि मग स्वतः खोटं मलम लावायचं त्यावर. यू सेड इट बेबी. हेच म्हणतोय मी तुला मागासपासून. हेच करत आली ती स्वानंदी प्रत्येक वेळेला आपल्या बरोबर. म्हणतो तिला तिला संपवून टाक. कायमच आपल्या आयुष्यातनं बाजूला काढून टाक. मारून टाक तिला. संपवणार तर आहेच मी तिला. मला एक्सपोज केलं ना तिने. तिला अशी अद्दल घडवते ना की आयुष्यभर लक्षात राहील. मारूनच टाकते तिला. कटकटच जाईल कायमची. एक्झॅक्टली. संपवून टाक. मारून टाक तिला. येस येस. हेच करणार आहे मी. पण खरं तर मला हे तू करायला हवंयस. मी हम्म? काय बोलते संचिता? स्वानंदीला तू लवकरात लवकर संपवायचं. संचिता, हे काम तू छान करू शकतेस. माझ्यापेक्षा बेटर करू शकतेस तू. तू याआधी किती प्लॅनिंग केलंयस तिला संपवण्यासाठी. तुला आयडिया सुचतात. तू छान करू शकतेस हे काम. ओके बेबी. सुजित, याआधी मी किती प्लॅनिंग केलंय. एक्झॅक्टली. हा, खूप अटेम्प्ट केले ना मी. पण काही ना काही कारणाने ते फेल गेले. म्हणून आता ही जबाबदारी मी तुझ्यावर सोपवली आहे. आणि कसं आहे, स्वानंदीच्या पोटात तुझं बाळ आहे हे मला मान्य नाही. तुला हे मान्य नाही ना? सरपोतदार घराण्याचा वंश माझ्याच पोटातून जन्माला यायला हवा. आणि जर तुला माझ्याकडून बाळ हवं असेल तर तुला स्वानंदीला संपवावं लागेल. स्वानंदी म्हणजे काय डास नाहीये संचिता. टाळी वाजवली, रॅकेट फिरवला आणि मेला. मी कॉन्ट्रॅक्ट किलर आहे. पैसे घेतले आणि उडवलं समोरच्या माणसाला. इतकं सोपं नाहीये ते. स्वानंदीला मारून टाक. संचिता, मला विचार करायला थोडा वेळ दे. ओके? बेबी, आपल्याकडे विचार करण्यात काही वेळ नाहीये. तुला लवकरात लवकर स्वानंदीला संपवायचंच आहे. नाहीतर मग काय? नाहीतर माझ्याकडे दुसरा एक ऑप्शन आहे. तो मला निवडावा लागेल. दुसरा कुठला ऑप्शन? सगळ्या जगाला मला सांगावं लागेल की स्वानंदीच्या बाळाचा बाप तूच आहेस. ब्लॅकमेल करतेस.